झालेल्या आहेत की शुद्ध मीचा जाणीवच आपल्या ठिकाणी काय झालेली आहे, लोपल्यासारखी झालेली आहे. आणि म्हणून त्या शुद्ध मीला परत आवरण, अज्ञानाचं आवरण काढून प्रगट करणे, ह्याला साधना असे म्हणतात. तो शुद्ध मी आतमध्ये आहेच आहे, कारण सिद्धांतच आपल्यासमोर आहे, जीवो ब्रह्मैव नापराहा. प्रत्येक जीव हा ब्रह्मरूपच आहे, हा सिद्धांत आहे. मग आता जीव ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्म, शास्त्राने त्याचं वर्णन केलं ते आनंदघन आहे. आता जीव ब्रह्मरूप आहे, ब्रह्म आनंदघन आहे, तर जीवाला सारखा अनुभव कशाचा पाहिजे? गणित आहे की नाही? गणितासारखं उत्तर आहे, जीवाला सारखा आनंदाचा अनुभव पाहिजे. मग आता दुसरा प्रश्न आहे का? आहे काचं उत्तर आहे आम्ही कधी सुखी आहे, कधी दुःखी आहे. पण आम्ही आनंदघन आहो हा सिद्धांत असून सुद्धा अनुभवाला मात्र ते नाही. आणि इथंच काहीतरी आमचं सगळं गडबड चाललेली आहे. आणि म्हणून तो आनंद, चित्ताचा गमावलेला आनंद, तो आनंद कशामुळे गमावलेला आहे? अनित्य गोष्टींना, नाशिवंत गोष्टींना मी समजून मी माझ्या चित्ताचा आनंद पूर्णपणे गमावलेला आहे. मग आता शुद्ध मीची ओळख करून घेऊन गमावलेलं आनंदाचं साम्राज्यात विहार करणे, याला जीवनमुक्ती असं म्हणतात. आता तेवढ्यासाठी एवढं सगळं खटाटोपे, याला कंटाळा करायचा नाही. ऐकून घ्यायचं, कानावरून जाऊ द्यायचं. समर्थांचा आपल्याला आशीर्वाद आहे, विवरता विशेषा विशेष कळू लागे, आहे की नाही शेवटच्या ओव्यांमध्ये, की तुम्ही ऐकून घ्या. ऐकता ऐकता पहिल्या ऐकण्यामध्ये फक्त शब्द कळतील, अरे असं असं शब्द अध्यात्मशास्त्रात आहे बरं का, ते कळून घेतले पाहिजे. गंमत कशी होती आपली माहिती का? तर समजा मी प्रवासाच्या निमित्ताने कर्नाटकला गेले, तर तिथं बसस्टँडवर गेल्यावर मला सगळ्या बसेस दिसतात, पण त्याच्यावर जे गावांचे नावं लिहिलेले आहेत ते मला काही कळतात का? कानडी भाषा येत नसल्यामुळे. दिसतात बरोबर आहे, पण कळतात का मला हे गावं कुठले आहेत? अजिबात कळत नाही. तसं ग्रंथवाचन चाललेलं आहे, पण त्या परिभाषेचा माझा काहीच या ठिकाणी ओळख नाही आहे, मी ते समजून घेतलेलं नाही आहे. त्यामुळे वाचत चाललेली आहे पण कळत काहीच नाही. आणि मग आम्हाला वाटतं इतके वर्ष झालं आम्ही करतो पण अजून चित्तात आनंद नाही, समाधान नाही. मग नेमकं काय आहे देवधर्म म्हणजे? निष्कर्ष चुकीचा काढतो, देवातच काही अर्थ नाही, देवधर्मात काही अर्थ नाही असा निष्कर्ष काढतो आणि बाजूला ठेवून देतो. पण असं होऊ नये म्हणून संत परोपरीने शास्त्र समजून सांगण्याचा काय करतात, तो प्रयत्न करतात की बाबा रे तुम्ही एकदा हे समजून घ्या, तुम्ही प्रत्येक जीव हा आनंदघन आहे, मग आनंदाने त्यांनी जगावं, एवढं त्यासाठी एवढा सगळा खटाटोप आहे. पण आम्ही आनंद कोणाकोणात शोधतो? घरातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये शोधतो, जो कधीच मिळणार नाही. क्षणाक्षणाला तो काय होणार आहे, मिळणारा आनंद भंग पावणारा आहे. कारण या सगळ्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीचे स्वभाव आहेत, ते स्वभाव सारखे स्थिर कोणाचेच नसतात. रजोगुण वर आला तर माणूस त्याच्याप्रमाणे वागतो, तमोगुण वर आला तर त्याच्याप्रमाणे वागतो, सत्वगुण वर आला तर त्याच्याप्रमाणे वागतो. हे सारखं चढ उतार त्याच्या स्वभावात चाललेलेच असतात. म्हणून कोणीही एकसारखा चांगला वागत नाही किंवा कोणीही एकसारखा वाईटही कोणी वागत नाही. म्हणून त्या दोघांचंही वागणं म्हणजे ह्या दोन्ही पद्धतीचं वागणं नाशिवंत आहे, हे लक्षात ठेवायचं आणि त्यांना क्षमा करून पुढे जायचं. काय आहे धरून नाही ठेवायचे त्यांचे शब्द, लक्षात घ्यायचं. आता रजोगुण वर आला असेल म्हणून तो असा अद्वा तद्वा बोलला, तमोगुण वर आला म्हणून असा वागला, म्हणून त्याला लगेच सोडून द्यायचा विचारही मनात आणायचा नाही. हे फार महत्त्वाचं आहे, हे सगळं निभवायचं आहे आम्हाला. असं धरसोड वृत्तीने काही नाही, तर प्रपंचही नेटाने पूर्ण करायचा आहे. पण ह्या सगळ्या विचारांनी तो आम्हाला छान करता येतो. विचारांच्या साह्याने माणूस अखंड आनंदी राहतो. हे पटतंय का बघा? चुकीच्या विचारांमुळे माणूस दुःखी होतो आणि व्यवस्थित विचार करता येतो तो सतत सुखी होतो. विवेकाचे फळते सुख, अविवेकाचे फळते दुःख. विवेकबुद्धी असेल तर सुखाने जगाल, अविवेक असेल तर दुःखाने रडाल. मग आता ज्या अर्थी मला दुःख होतं आणि मी रडते त्या अर्थी माझ्याजवळ काय आहे? पण आमचं बोट दुसरीकडे असतं. दुःख झालं की दुःख ते देत नाही, दुःख माझे विचार देतात. मी चुकीच्या पद्धतीने विचार करते म्हणून मला दुःख होतं. मग आता त्या सगळ्या विचारांना दुरुस्त करायचं असेल तर आपले वर्ग चालू राहिले पाहिजे.
वर्ग चालू राहायचे असतील तर श्रोते वक्ते दोघेही उपस्थित पाहिजे, आयोजकही उपस्थित पाहिजे. या सगळ्या गोष्टी एकत्र येतात तेव्हा या प्रकारच्या सभास्तवन, समर्थांनी सांगितलंच आहे, परमार्थ ज्याला सिद्धीला न्यायचं त्याला सभास्तवनाची फार गरज आहे. सभास्तवन म्हणजे एकाच विचाराच्या लोकांनी एकत्र येणं, समजून घेणं, विचारांचं आदानप्रदान करणं आणि वैचारिकदृष्ट्या आपली प्रगती करून घेणं. मुद्दा आपला चाललेला आहे की एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू. अष्टधा प्रकृती, 5 महाभूतन 3 गुण, यांना प्रकृती असं म्हणतात. मग आता एक अष्टधा प्रकृती आहे आणि एक चैतन्य आहे. मग तिथं मी नावाचं काय आलेलं आहे, तर मी नावाचं स्फुरण जे आहे ते सुरू झालेलं आहे. त्या मी नावाच्या साह्याने आम्हाला जगतातला व्यवहार छान करायचा असतो, पण मीपणाचा अभिमान बाळगून किती प्रकारचे अभिमान चढतात. मग मी यूँ आहे म्हटलं की माझ्या बुद्धीचा अभिमान, माझ्या सौंदर्याचा अभिमान, माझ्या कर्तृत्वाचा अभिमान, माझ्या जातीचा अभिमान, माझ्या राष्ट्राचा अभिमान. समर्थांनी त्याची यादीच दिलेली आहे 21 समासी दासबोधामध्ये. एवढ्या अभिमानाचं ओझं डोक्यावर घेऊन जर आपण जगत राहिलो तर आनंदाने जगू का दुःखाने सारखं हे होऊन जाऊ. प्रवासात ओझं जितकं जास्त तितकं त्रास आम्हालाच आहे. नाही हमाल मिळालं तर उचलावं कोणावं लागतं, उचलावं आम्हालाच लागतं. मग हे जर सूक्ष्म गोष्टीचं ओझं एवढं डोक्यावर घेऊन आम्ही आमचं पूर्ण आयुष्य जगत असू तर आनंदाने जगता येणार आहे का दमछाक होणार आहे, सारखी दमछाक होणार आहे. म्हणून खऱ्या मीची ओळख करून घ्या, ह्याच्यासाठी हे अध्यात्मशास्त्र आहे. आणि तो खरा मी म्हणजे नेमकं काय आहे त्याच्यासाठी तत्वमसी महावाक्याचा उपदेश आपल्यासमोर ठेवलेला आहे. आता आपल्यासमोर एक इथं अजून एक तक्ता आहे. अरे बापरे, आता हे फार अवघड सुरू झालं असं समजून असं नाही, पण श्रोत्यांना सुद्धा वक्ता काय बोलतोय हे लक्षात यावं म्हणून या तक्त्यांची आवश्यकता असते. तर या ठिकाणी आपल्यासमोर आहे की आता समजा हा ब्रह्म म्हणजे केवल चेतन, ईश्वर जो आहे त्या ईश्वराला माया विशिष्ट साभास चेतन असं म्हणतात आणि जीव जो आहे त्याला अविद्या विशिष्ट साभास चेतन असं म्हणतात. आता 3 गोष्टी आपल्यासमोर आल्या, एक केवल चेतन, एक माया विशिष्ट साभास चेतन म्हणजे ईश्वर आणि एक अविद्या विशिष्ट साभास चेतन म्हणजे जीव. आता ती कल्पना येण्यासाठी आपल्यासमोर आहे हा जो गोल आपल्याला दिसतो ना, असं समजायचं आहे की ह्या गोलमध्ये जेवढा पांढरा आकार आपल्याला दिसतो ते ब्रह्म आहे, ते केवल चेतन आहे, त्याला उपाधी नाही, म्हणजे ते कशातही अडकलेलं नाही. या गोष्टी असो किंवा नसो ते अखंड असणारं आहे. जग असो किंवा नसो तरीसुद्धा अखंड असणं हा त्या ब्रह्माचा काय आहे तर स्वभावच आहे. ते म्हणजे सृष्टी निर्माण होण्याच्या आधीपासून एवढ्या अनंत सृष्टी निर्माण झाल्या तरी आणि सृष्टी लयाला गेली तरी जे अखंड असतं त्याला ब्रह्म असं म्हणतात. तर हा संपूर्ण गोल म्हणजे जणू ब्रह्म आहे. त्या ब्रह्मातच, ब्रह्माच्या बाहेर काहीच नाही, त्या ब्रह्मातच या आडव्या रेगा ज्या दिसतात ना त्याला ईश्वर समजायचं. समजुतीपुरतं आपल्याला लक्षात येण्यासाठी की ईश्वर म्हणजे काय, जीव म्हणजे काय. तर या आडव्या रेगा जेवढ्या दिसतात तेवढा तो भाग म्हणजे ते काय आहे तर ईश्वर आहे. म्हणजे माया विशिष्ट साभास चेतन, मायेमध्ये प्रतिबिंबित झालेलं चैतन्य त्याला ईश्वर म्हणतात. आणि एका व्यक्तीपुरत्या बुद्धीत मर्यादित झालेल्या चैतन्याला जीव म्हणतात. एवढाच फरक आहे जीव आणि ईश्वरामध्ये, फक्त उपाधी वेगळी आहे. बाकी ते दोन्ही कसे आहेत तर चैतन्य घनच आहेत. मग आता ह्या आडव्या रेगांनी जेवढा व्याप्त आपल्याला अर्धगोल दिसतो ते ईश्वर चैतन्य आहे आणि त्याच्यामध्ये परत आडव्या उभ्या रेगा ज्या घालून वेगळा भाग केलेला आहे ते जीव चैतन्य आहे. हे व्यापक, त्याच्यानंतर हे त्या मानाने कमी असलं तरी जीवापेक्षा व्यापक आणि जीव हा काय आहे तर अल्पज्ञ आहे. ईश्वर सर्वज्ञ आहे आणि ब्रह्म जे आहे ते स्वरूपानेच केवल चेतन आहे, सर्वत्र व्याप्त आहे असं ते आहे. मग आता माया म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय, अविद्या विशिष्ट चेतन म्हणजे काय, कितीतरी गोष्टी म्हणजे एवढं काही समजून घेण्यासारखं आहे. आणि ते समजून घेण्यासाठी आपण वापरतो किती 2 नाही तर 3 तास. त्याच्यात कसं काय
त्याच्यात या सगळ्या गोष्टी कशा काय बसतात. म्हणून मी नेहमी हिला म्हणते की मी 2 महिन्यातून एकदा येईल, पण तुम्ही एकत्र येऊन दासबोध सतत वाचत राहा, म्हणजे वक्ता काय सांगतोय ते तरी लक्षात येईल की नाही, की सगळे शब्द ओळखीचे होतील, माहिती होतील, मग जाणून घ्याविषयी वाटतील. म्हणून एकत्र येऊन आठवड्यातून 2 दिवस तरी बसणं हे फार गरजेचं असतं. आणि त्याच्यासाठी एकत्र येऊन दासबोधाचं वाचन कळो न कळो वाचत वाचत पुढे चला. वाचता वाचता ते कधीतरी काय होऊन जाईल, शब्द परिचयाचे होतात, ओळखीचे होतात, मग पुढच्या गोष्टी सुरू होतात. मग आता माया विशिष्ट साभार